तासामध्ये 90 अंशाचे किती कोन तयार होतात? यावर जर आपल्याला परीक्षेला प्रश्न आले तर त्याची माहिती अशी असते की एका तासात 90 अंशाचे किती कोन तयार होतात? 2 तयार होतात. ठीक आहे. एका तासात 90 अंशाचे 2 कोन तयार होतात, 12 तासात 22 कोन तयार होतात आणि 24 तासात 44 कोन तयार होतात. परंतु आपण जेव्हा एखादी वेळ दिलेली असती, ती वेळ दिलेली असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॉइंट असतो, तो म्हणजे मोजणी दरम्यान. दोन वेळेतील मोजणी दरम्यान जर 9 ची वेळ आली तर त्याच्यातून वजा करायची आणि दुपारच्या सत्रामध्ये जर 3 ची वेळ आली तर ती त्याच्यातून वजा करायची. सो तर आपण या पद्धतीचे प्रश्न पाहत असताना त्यातला पहिला प्रश्न अभ्यासू. पहिला प्रश्न असा आहे की दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचे किती कोन तयार होतील? 90 अंशाचे किती कोन तयार होतील असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग वेळ काय दिलेली आहे? 2 ते 4. काय दिलेली आहे? 2 ते 4. 2 ते 4 मध्ये 2 तास होतात. किती तास होतात? 2 तास होतात. मग एका तासाला 2 तर 2 दोन्ही 4. परंतु मोजणी दरम्यान 2 ते 4 मध्ये 3 ही वेळ आली. काय आली? 3 वेळ आली. म्हणून या 4 मधून जर 1 वजा केला तर याचं उत्तर येते 3 वेळा 90 अंशाचे कोन तयार होतात. किती वेळा तयार होतात? 3 वेळा. म्हणजे जेव्हा आपण एकूण तास मोजतो तर त्या मोजलेल्या तासाच्या दरम्यान जर 3 ची आणि 9 ची वेळ आली तर त्यातून 1 वजा करायचं. ठीक आहे, लक्षात आलं? कारण हे कॅल्क्युलेट आहे बघा. आपण बघितलं 2 ते 4 मध्ये 2 तास होतात म्हणून सरळ 4 कोन तयार होतात. पण 2 ते 4 च्या दरम्यान 3 ची वेळ आली म्हणून आपण त्याच्यातून 1 वजा केला तर उत्तर येईल त्याचं 3 वेळा. असाच आता हा दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे. बघा, 1 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा होईल असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, मग मला सांगा 1 इथं दिला 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5 आणि 6. इथं किती तास होतो? 1, 2, 3, 4 आणि इथं 5. मग 5 गुणिला किती? 2. उत्तर किती आलं? 10. परंतु 1 ते 6 दरम्यान एक वेळ आलेली. कोणती? 3 ची. ही एक वेळ आली म्हणून या 10 मधून जर 1 वजा केला तर अंतिम उत्तर येईल 9 वेळा. 9 वेळा किती अंशाचे कोन तयार होतील? 90 अंशाचे कोन तयार होतील. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं की बाबा 5 तास आले, एका तासाला 2 म्हणजे 5 चे किती व्हायला पाहिजे? 10. परंतु आपण 1 वजा का केला? कारण की दुपारच्या सत्रात कोणती वेळ आली? 3 ची वेळ आली. जर सकाळच्या सत्रात कोणती येईल? 9 ची. दुपारच्या सत्रात 3 ची वेळ आल्यास 1 वजा करावा, सकाळच्या सत्रात 9 ची वेळ आल्यास 1 वजा करावा. आणि मोजणी दरम्यान ह्या दोन्ही वेळा नाही आल्या तर वजा करण्याची गरज पडत नाही. हा या टॉपिक वरला सगळ्यात महत्त्वाची एक संकल्पना आहे. सो लिहून घ्या. ठीक आहे.